हाय, मी विशाखा. आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपल्याला जायचं आहे देवाला, म्हणजे परचंडाला. आणि ज्या दिवशी आपल्याला गडबड असते ना कुठं जायची किंवा काय गोष्टीची, तर तेव्हा इतक्या अडचणी येतात. नंतर बघा इकडं तर जायचं आहे आपल्याला आता देवाला. गडबडीनं पटपट आवरायचं आहे आणि मध्येच लेट जाऊन बसली. मग लेट नाही म्हणलं पाणी कुठं तापणार. मग म्हणलं चला आता बाहेर असे चूल मांडून पाणी तापवायला चालू आहे. ज्या दिवशी आपल्याला गडबड असते एखाद्या गोष्टी, त्या दिवशी अशा काही ना काही अडचणी येतात. आणि इथे तर आम्हाला तर इतका म्हणजे प्रॉब्लेम येते. ज्या दिवशी आम्हाला कुठं जायचं असते किंवा काही सण असतो त्या दिवशी लेट जाणं म्हणजे फिक्स असते, म्हणजे असतेच. तर चला मग मस्त पाणी वगैरे चुलीवर तापवून आंघोळ वगैरे करून घेऊन आवरल्यानंतर भेटत तुम्हाला. चला तर मग आमचं सगळं आवरून वगैरे झालेलं आणि आमचे बहीण भावाची तर मस्ती सारखं चालूच असते. मग फायनली गाडी आलेली होती वाट बघून. आम्ही सकाळी 8 वाजता निघणार होतो, म्हणजे 8 वाजता जायचं ठरवतं. पण एवढ्या सगळ्यांचं आवरून निघायला म्हणलं तर घरी 10:30-11 वाजलेले होते. तर गाडी आलेली होती, मग आम्ही निघालेलो होतो. मॅडम तर आधीच गाडीत जाऊन बसलेले होते आणि मी इकडे शोधत होते तिला की सानू कुठे आधीच गाडी जाऊन बसलं. पोहोचलेलो होतो. काय होते मन ह्या मंदिराचं? तिथे सिक्का लावायचा आहे. कुठं आहे का? चल पिल्या तिच्या हाताला धर. आम्ही आलेलो आहे परचंडला. येत्या वेळेस व्हिडिओ करता आला नाही कारण मोबाईलमध्ये चार्जर संपली होती ना. आता पण मोबाईलला चार्जर झाले नाही, काय माहिती काय झालंय. इतकं छान वाटतंय ना इथं. इकडून आईचं. तर इथं ना छत नाही बरं का बांधलेली, बाकी सगळं पूर्ण बांधलेलं आहे. पण देवाच्या वरतीची जी छत आहे ना तिथं काहीच बांधलेलं, कारण ते टिकतच नाही. मग बांधलं की पडते म्हणून काहीतरी एका रात्रीमध्ये नाही तर एका दिवसामध्ये काहीतरी ती छत बांधायची म्हणून. एका रात्रीत आणि एका दिवसात तर कसं होईल काय माहिती. म्हणजे 12 महिने ना ते तसंच असतं, तिथं बांधताच येत नाही. बांधलं की लगेच पडतंय असं म्हणतात. की पाऊस जरी आला तर पूर्ण देव त्या पाण्यामध्ये बुडून जातं. पण तिथं काहीच नाही, म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये काहीतरी स्टोरी आहे, माहीत झाली की नक्कीच शेअर करेन. मस्त आमच्या इकडं पायाकडून वगैरे झालं, कारण गर्दी वगैरे काहीच नव्हती. सप्ताह होता पण शुक्रवारी गेलेलो होतो, त्याच्यामुळे गर्दी वगैरे नव्हती काही. धावायचं नाही बोलायचं, आपली इच्छा बघायची बोलायची. इकडे आहे चिकट. तुझी इच्छाच पूर्ण होणार नाही. इकडे आहे चिकट. काय तर बोलून लाव की नाही, इच्छेचं लावायला सोन चटकन आहे. प्रॉपर जी मेन इच्छा आहे ती हे करून बघ. चिटकलं तर चिटकलं. चिटकत रे. इकडून चिटकत आहे. इच्छा पूर्ण करायला चालू आहे ते पाय चिटकवून. इकडे चल, नको तिकडं. हां इकडे चल. जाण इकडे की. व्हिडिओ
ठेवली नाही काही करा. पेढे हुडकायलास का तू? सांग तू काय हुडकायलीस? तसं करू नये तर खाली जय करा आणि निघायचं. ये इकडं चल. सांग ये इकडं. काबरामध्ये जायचं. काबरामध्ये जायचं. आवाज बघ मला तिला कळणार कुठून आवाज यायला. तर हा गरुड खांब आहे, म्हणजे ह्याला गरुड खांबाला मिठी वगैरे मारतात, म्हणजे पाय वगैरे पडतात. चल आपण फिरत येऊ. बरं चला तिला कधी नसेल बाळा बघ की, म्हणजे मी कॅमेरा धरला की पळून चालू. हे सगळ्याचं मस्त जेवायला बसलो होतो. घरून सगळं आणलेलं होतं, कारण तिथं पंगत होती, पण नंतर 5-6 वाजता होते, मग तेवढा टाइम थांबता येणार नाही, त्याच्यामुळे आम्ही घरूनच घेऊन आलेलो होतो. आता उद्या राहते जेवण. लोणचं दे. काय पिलू लोणचं देऊ थोडंसं रे घ्यायचं या नाव सांगा भरपूर आणणार नाव येऊ सानूला इतकं छान वाटत होतं ना, कारण तिथं पूर्ण असं मोकळं मोकळं होतं. मग तिला किती फिरू आणि किती नाही होत होतं. कंटिन्यू त्याचा आपला डान्स चालू होता. मग मला म्हणली की मम्मा असा, कारण पहिल्यांदा जो फ्रॉक घातला होता त्याच्यावर ते करत असं म्हणलं तर नको म्हणली. म्हणजे पहिल्यांदा मस्त फुल घेरचा फ्रॉक होता, ते नंतर काढून मॅडमने हे घातलेला होता. चक्कर आले. किती गाणं आहे की गुरुवर होय आणि त्याने ही म्हणत वालेल्या बाया त्यानंच आमच्या माळी चला पहिला कुठं जायचे आता? आता निघालो होतो आम्ही. चल येणारस का? काय राहणारस इथंच? चल मग चल. तर आम्ही निघालेलो होतो दर्शन वगैरे घेऊन घरी जाण्यासाठी. आणि इथं मॅडमचा डान्स चालू होता, गाणे वगैरे लावलेले होते, पण कॉपीराईट येईल म्हणून मग मी ते गाणं म्यूट केलेलं आहे. म्हटलं व्हॉइस ओव्हरच द्यावा. आणि इतकी मस्ती चालू होते ना त्याची की बस. आणि जेव्हा आम्ही असं कॅमेरा करते ना त्याच्याकडे किंवा शूट करण्याचा प्रयत्न करते ना, तेव्हा त्याचा डान्स बंद होतात, त्याचे नाटकं सगळे बंद होतात, आणि शांत बसून फक्त ते कॅमेऱ्याकडे एकटक बघत असते. तर तिची पण मस्ती खूप चालू होती. आता आम्ही आलो बाग झरीला. अचानक आमचं ठरलं की झरीला यायचं म्हणून. काम नग नग म्हणणार आहे, माकड एकटं कसं येईल. येडा झालास का रे दगड फेकून मारायला? तर घरी जात होतं. मग जाता जाता म्हटलं इकडे लगेच पिराला जायचा प्लॅन ठरला. मग पिराला इकडे गेलेलो होतो, आणि पायऱ्या चढून तर इतका दम लागला होता ना, असं वरी गेल्यानंतर काही बोलता पण येत नव्हतं. पायऱ्या इतक्या तापलेल्या होत्या, इतकी चटके बसत होते ना की बस. म्हणजे असतो ना प्रत्येकाला पीर काहीतरी. मग आम्ही गेलो होतो, काय कुठला बागझरीचा पीर आहे. मग मस्त तिकडं पण दर्शन वगैरे झालं. मग इतकी स्वच्छता आहे ना तिथं की बस. जेवढं मग आपलं घर पण तेवढं स्वच्छ राहत नसेल तेवढं तिथं सगळं आजूबाजूचं पटांगण वगैरे इतकं छान आणि स्वच्छ आहे ना
इथलेच एकदम वरी आहे, मस्त वाटत होतं ना तिथं. एकदम आभाळ पण आलेलं होतं आणि इतकं छान वातावरण होतं ना. पक्ष्यांचा आवाज, चिमण्यांचा आवाज इतका छान येत होता ना की बस. आणि मॅडम तर आमच्या झोपी गेलेल्या होत्या, कारण गाडीत बसलं की ते झोपी जाते. जाताना 5-10 मिनिट आणि घरी परत येताना 5-10 मिनिट, एवढा वेळ ती जागी होती ना, बाकी टायमात झोपलेलीच होती. एकदम छान आणि फ्रेश वाटत होतं. चिंचचं वगैरे झाड होतं, बेलाचं वगैरे काहीतरी होतं वाटतं. हे आमच्या एवढं मी सगळेजण गेलेले होतं गाडी करून वगैरे सगळे. एकदम छान आणि प्रसन्न होतं तिथं. प्रत्येकालाच पेर असतं वाटतं. तर चला आम्ही आलो घरी. देवा करून लय दिवस झालं परचडला जायचं होतं, पण जाणं काय होत नव्हतं. पण म्हणलं आता जाऊन आता आणि येता येता बागझरीला पण जाऊन आहोत फिरायला. त्याचा काय प्लॅन नव्हता, पण येता येता म्हटलं चला जाऊन यात लगेच तिकडं. पण खूप मजा आली. पण उद्या परवा दिवशी जत्रा असते परचडला. पण म्हटलं परत गर्दीमध्ये लेकरं वगैरे घेऊन जाण्यापेक्षा म्हटलं आधीच जाऊन येऊत. मस्त वगैरे झालं. तर बघा आता वातावरण असं झाले, कारण मागाशीच आम्ही येत होतो तेव्हा थेंब चालू झालेले होते. तर जेवढं काय शूट करता आलं मला तेवढं काय केलं. जास्त मला अजून पब्लिकमध्ये शूट वगैरे काही करता येत नाही, म्हणजे असं कसं तरी नवीन असल्यामुळे लाज वाटल्यासारखं होते. उगा हळूहळू सुधारणा होतील पब्लिकमध्ये पण शूट करायला. नंतर जेवढं होईल तेवढं शूट केलं. चला मग व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.